त्याच्यामुळे मला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो. साहेब हसलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, यायला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा, मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला, बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय, बघतोय का रे हराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलं तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का नाही, तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. हे आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हे सोपं नाही. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. ज्यांची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होते असे पारनेर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब बोलतायत. बारा नंतर सुद्धा कोणीतरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजे. दिवसात कोणी सांभाळते. जो 12 नंतर कार्यकर्ता सांभाळतो ना, तो खराब पवार साहेबांचा मावळा असतो. आजच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 26व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्वांचे सर्व आपले सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या नेत्या आदरणीय ताई, व्यासपीठावरील सगळे मान्यवर मला माफ करतील. आता एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही, कारण सगळे धुरंधर नेते. हे मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही ओलांडायची. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे. पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो. हे किती मोठं भाग्य आहे आपलं, सगळ्यात महत्वाचं. अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही. ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झालो. आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते आणि भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी. घरात बसले नाही. अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई. एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500, 1000-1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा. त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब. मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर. माहिती रोज वाद होत्यात, पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही.
अरे स्वतःसाठी जगतो आणि स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेची मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणारे या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो. अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळातात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचे शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे. स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्तेवर बसवलं, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना. अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, एसपी ला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय? बघतोय का रे आराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तर बघून घेतो, तो नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. हे आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना? आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. ये त्याच्यामुळे आम्हाला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो. साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं नाही. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 26वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व येथे पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज नेत्याची भाषणे पाहायला मिळाली. यामधील खासदार निलेश लंके यांनी दमदार फटकेबाजी करत सभागृह दणाणून सोडलं. स्वतः शरद पवारही खळखळून असले. निलेश लंके यांनी आपल्या भाषणात काही किस्से सांगताना त्यांनी पवारांना परिसाची उपमा दिली. लंके काय म्हणाले जाणून घेऊया.
पवार साहेबांचा दम तुमच्या आमच्यासारखा नाही. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. याच्यात लय दम आहे. आपण काय तर उलटा पालटा करतो, पण सर्वात मोठा दम साहेबांचाच आहे. माझ्या समोर साहेबांनी एका हस्तीला सांगितलं होतं की लंके हा माझा कार्यकर्ता आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवत आहे. त्याला जर चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. त्यानंतर तो काही महिनाभर झोपलेला नसेल. साहेब हसलेलं हे कळलं तर टांगे खालून जाईल आणि गप का हे समजलं तर लोटांगण घालेन. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून जायचं. साहेब आपल्यातील परीच आहेत. उदाहरण म्हणजेच मी ज्याने ग्रामपंचायत सदस्य स्वप्न न पाहिलेला माणूस खासदार असल्याचं निलेश लंके म्हणाले. माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात पाहिलं नाही. पवार साहेबांमुळे मी आमदार झालो. मी चिमटा घेतला, खासदार झालो. तेव्हा तात्यांना विचारलं, खरंच झालोय का खासदार? ही ताकद सगळी पवार साहेबांची ताकद आहे. राजकारणामध्ये कधी दिवस बदलतील सांगता येत नाही. काहींना लई घाई झाली. आपला नेता आहे ना, आपलं वय नाही तेवढं, नेत्याचा अनुभव आहे. नेत्यांना सगळी गणित जुळतात. आपण हाफ चड्डीवर फिरत होतो तेव्हा आपला नेता महाराष्ट्राचं नाही तर देशाचं राजकारण करत होता. जरा धीर धरा. शरद पवार हे स्वतःसाठी जगले नाहीत. कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. कार्यकर्ता आंदोलनाला बसला तर कलेक्टरला फोन जात असल्याची लंकेंनी सांगितले. मी शरद पवार साहेबांसोबत एकदा गाडीत असताना विचारलं, या वयात इतकी धावपळ का करता? तुम्ही हेलिकॉप्टर का वापरत नाही? मला साहेब म्हणाले, मी 50-55 वर्ष राजकारणामध्ये आहे. समाजकार्यामध्ये असताना मी देशात आणि महाराष्ट्रात अनेक बदल घडवले. त्यातील काही बदल झाले आहेत. आणखी काय करायची गरज आहे हा विचार करणारे नेते आहेत. साहेबांनी मला सांगितलं, मी गाडीतून उतरल्यावर बघ काय करतो. त्यानंतर पुढे गेल्यावर कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते. तेव्हा त्यांनी पाऊस किती झाला, पाणी आहे का, शेतात काय माल आहे, त्याला भाव आहे काय, अशी दूरदृष्टी असणारा नेता आपल्या भाग्यात आहे. याच्यापेक्षा आणखी काय आहे असंही निलेश लंके म्हणाले.